मित्रो, BA भाग 2 च्या भूगोल विषयातील सागरशास्त्र या पेपरचा हा 7वा प्रश्नसंच आहे। हा प्रश्नसंच आणि या प्रश्नसंचाच्या अगोदर आणि यानंतर दिले जात असणारे प्रश्नसंच अनेक स्वरूपाच्या स्पर्धा परीक्षांना देखील उपयोगी पडणारे आहेत। त्यामुळेच याच्या अगोदर दिले गेलेले 1 ते 6 क्रमांकाचे सर्व प्रश्नसंच आणि यानंतर दिले जात असणारे प्रश्नसंच पाहणं आवश्यक आहे। या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये या सर्व प्रश्नसंचांच्या लिंक उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत। विद्यापीठाच्या परीक्षेसाठी आणि विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त आणि माहितीपर व्हिडिओ मिळवण्यासाठी या चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करा। कमेंट सेक्शन मध्ये आपल्या या संदर्भातील प्रतिक्रिया जरूर द्या। हा व्हिडिओ आपणास आवडला असेल तर आपल्या मित्रांना आणि आपल्या विद्यार्थ्यांना जरूर पाठवा। विद्यापीठाच्या परीक्षेबरोबरच विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी देखील हा प्रश्नसंच उपयोगी पडणार आहे। या प्रश्नसंचामध्ये विचारल्या गेलेल्या प्रश्नांचे बारकाईने अध्ययन करा, जेणेकरून प्रश्न कशाही पद्धतीने फिरवून विचारला गेला तरी तुम्हाला योग्य उत्तर देता येऊ शकेल। त्याचबरोबर हा प्रश्नाचे संच किमान 3 ते 4 वेळा पहा, जेणेकरून तुमचा अभ्यास परिपूर्ण होऊ शकेल। प्रश्न क्रमांक 1, खंडीय साधन संपत्तीच एक उत्तम पर्याय म्हणून खालीलपैकी कोणत्या घटकाकडे पाहिलं जातं? पर्याय अ, अवकाशातील, पर्याय ब, आभासी, पर्याय क, सागरी, पर्याय ड, मानवी आणि योग्य उत्तर आहे पर्याय क, सागरी। प्रश्न क्रमांक 2, भविष्यकालीन साधन संपत्तीचे भांडार म्हणून खालीलपैकी कोणत्या घटकाकडे पाहिलं जातं? पर्याय अ, खनिजे, पर्याय ब, महासागर, पर्याय क, जंगले, पर्याय ड, मंदिरे आणि योग्य उत्तर आहे पर्याय ब, महासागर। प्रश्न क्रमांक 3, सागरी साधन संपत्तीच्या चिरंतन आणि नियोजित वापरासाठी भौगोलिक ज्ञानाची अंमलबजावणी करण्यास खालीलपैकी काय म्हणतात? पर्याय अ, सागरी वाहतूक, पर्याय ब, सागरी पर्यटन, पर्याय क, उपयुक्त सागरशास्त्र, पर्याय ड, सागरी प्रदूषण आणि योग्य उत्तर आहे पर्याय क, उपयोजित सागरशास्त्र। प्रश्न क्रमांक 4, खालीलपैकी उपयुक्त सागरशास्त्राचा मुख्य उद्देश कोणता आहे? पर्याय अ, सागरी पर्यटन वाढवणं, पर्याय ब, सागरी वाहतूक वाढवणे, पर्याय क, सागरी ज्ञानाचा वापर करून वर्तमान आणि भविष्यकालीन मानवी गरजा पूर्ण करणं, पर्याय ड, सागरी भाग प्रदूषण मुक्त करणं आणि योग्य उत्तर आहे पर्याय क, सागरी ज्ञानाचा वापर करून वर्तमान व भविष्यकालीन मानवी गरजा पूर्ण करणं। प्रश्न क्रमांक 5, खालीलपैकी कोणत्या कारणासाठी उपयुक्त सागरशास्त्र महत्वपूर्ण ठरतं? पर्याय अ, सागरी साधन संपत्तीचा अभ्यास, पर्याय ब, सागराच्या माध्यमातून अन्न पुरवठा, पर्याय क, उज्ज्वल भविष्यासाठी सागरी साधन संपत्ती आणि पर्याय ड, वरील सर्व आणि योग्य उत्तर आहे पर्याय ड, वरील सर्व। प्रश्न क्रमांक 6, खालीलपैकी कोणत्या घटकाच्या माध्यमातून सागरी भागात निक्षेप तयार होतात? पर्याय अ, नदी, हिमनदी, वारा, सागरी लाटा, पर्याय ब, सागरी सजीव वनस्पती, पर्याय क, ज्वालामुखी आणि उल्कापात आणि पर्याय ड, वरील सर्व आणि योग्य उत्तर आहे पर्याय ड, वरील सर्व। प्रश्न क्रमांक 7, सागरी तळावर विविध स्रोतांद्वारे एकमेकांपासून पूर्णतः विलग झालेल्या पदार्थाच्या संचयनास खालीलपैकी काय म्हणतात? पर्याय अ, सागर तररचना, पर्याय ब, सागरी जलचर, पर्याय क, सागरी निक्षेप, पर्याय ड, सागरी साधन संपत्ती। योग्य उत्तर आहे पर्याय क, सागरी निक्षेप। प्रश्न क्रमांक 8, सर जॉन मरे व A.F. रेनॉल्ड यांच्या चॅलेंजर मोहिमेअंतर्गत इसवी सन 1891 मध्ये सागर विषयक खालीलपैकी कोणत्या घटकाचा अभ्यास करण्यात आला? पर्याय अ, सागरी हालचाली, पर्याय ब, सागरी प्रवाह, पर्याय क, सागरी निक्षेपणाचे स्रोत व निक्षेपणाची स्थाने, पर्याय ड, सागरी लाटा। योग्य उत्तर आहे सागरी निक्षेपणाचे स्रोत व निक्षेप स्थाने। प्रश्न क्रमांक 9, भूभागावरील अनाच्छादन व खडकाचे विदारण क्रिया होऊन अलग झालेले पदार्थ बाह्य कारकांच्या मार्फत वाहत जाऊन सागर तळावरती संचित होतात, त्यास खालीलपैकी कोणत्या प्रकारचे निक्षेप म्हणतात? पर्याय अ, जैविक निक्षेप, पर्याय ब, भूमिजन्य निक्षेप, पर्याय क, जलीय निक्षेप, पर्याय ड,
ज्वालामुखीय निक्षेप. योग्य उत्तर आहे पर्याय ब भूमिजन्य निक्षेप. प्रश्न क्रमांक 10. मातीचे बारीक कण, रेती व चिखल अशा भूपृष्ठीय पदार्थाचा समावेश असलेल्या निक्षेपाचा स्रोत कोणता असतो? पर्याय अ जलीय स्रोत, पर्याय ब भूमिजन्य स्रोत, पर्याय क जैविक स्रोत, पर्याय ड ज्वालामुखी स्रोत. योग्य उत्तर आहे पर्याय ब भूमिजन्य स्रोत. प्रश्न क्रमांक 11. सागरी जलाच्या रासायनिक व जैविक प्रक्रियाद्वारे खनिजांच्या स्फटिकीकरणामुळे खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या निक्षेपाची निर्मिती होते? पर्याय अ भूमिजन्य, पर्याय ब जलीय, पर्याय क जैविक, पर्याय ड ज्वालामुखीय. योग्य उत्तर आहे पर्याय ब जलीय. प्रश्न क्रमांक 12. सागरातील जलीय निक्षेपातील कार्बोनेट, डोलोमाइट, सोडियम क्लोराईड इत्यादी पदार्थाची निर्मिती खालीलपैकी कोणत्या क्रियेमुळे होते? पर्याय अ सागरी लाटा, पर्याय ब सागरी प्रवाह, पर्याय क बाष्पीभवन, पर्याय ड सागर तळ रचना. योग्य उत्तर आहे पर्याय क बाष्पीभवन. प्रश्न क्रमांक 13. सागरी निक्षेपातील जलीय जैविकांचे अवशेष, सांगाडे व अवशिष्ट भागांचे विघटन होऊन सागर तळावर खालीलपैकी कोणत्या प्रकारचे निक्षेप तयार होतात? पर्याय अ जलीय निक्षेप, पर्याय ब जैविक निक्षेप, पर्याय क वैश्विक निक्षेप, पर्याय ड ज्वालामुखीय निक्षेप. आणि योग्य उत्तर आहे पर्याय अ जलीय निक्षेप. प्रश्न क्रमांक 14. सागर तळावर ज्वालामुखी प्रक्रियेतून बाहेर पडणाऱ्या पदार्थाचे संचयन होऊन निर्माण होणाऱ्या निक्षेपास कोणत्या प्रकारचे निक्षेप म्हणतात? पर्याय अ भूमिजन्य, पर्याय ब जलीय, पर्याय क जैविक, पर्याय ड ज्वालामुखीय. योग्य उत्तर आहे पर्याय ड ज्वालामुखीय. प्रश्न क्रमांक 15. पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे अवकाशातील घटक, उल्कापात इत्यादी राखेच्या स्वरूपात सागर तळावर संचित होतात. त्यास खालीलपैकी कोणते निक्षेपाचे स्रोत म्हणतात? पर्याय अ जैविक, पर्याय ब जलीय, पर्याय क वैश्विक, पर्याय ड भूमिजन्य. योग्य उत्तर आहे पर्याय क वैश्विक. प्रश्न क्रमांक 16. सागर तटीय निक्षेप, उथळ सागरातील निक्षेप, खंडांत उतारावरील निक्षेप, खोल सागरातील निक्षेप हे खालीलपैकी कोणत्या आधारावर केलेले निक्षेपाचे वर्गीकरण आहे? पर्याय अ स्थान, पर्याय ब स्रोत, पर्याय क स्वरूप, पर्याय ड पदार्थ. योग्य उत्तर आहे पर्याय अ स्थान. प्रश्न क्रमांक 17. उत्तर सागरी प्रदेशात खालीलपैकी कोणत्या स्वरूपाच्या निक्षेपाचे प्रमाण जास्त असते? पर्याय अ भूमिजन्य, पर्याय ब जलीय, पर्याय क ज्वालामुखीय, पर्याय ड वैश्विक. योग्य उत्तर आहे पर्याय अ भूमिजन्य. प्रश्न क्रमांक 18. खंडांत उतार भागात खालीलपैकी कोणत्या प्रकारचे निक्षेप जास्त प्रमाणात असतात? पर्याय अ दगडगोटे वाळू, पर्याय ब गाळ चिखल, पर्याय क शंख शिंपले प्राण्यांचे अवशेष सागरी जीवाश्म, पर्याय ड चुनखडी आणि सिलिकायुक्त चिखल. योग्य उत्तर आहे पर्याय क शंख शिंपले प्राण्यांचे अवशेष व सागरी जीवाश्म. प्रश्न क्रमांक 19. प्राणी व वनस्पती यांचे सर्वाधिक अवशेष, चुनखडी व सिलिकायुक्त चिखलाचे निक्षेप खालीलपैकी कोणत्या भागात जास्त आढळतात? पर्याय अ खंडांत उतार, पर्याय ब उत्तळ सागरी भाग, पर्याय क सागर किनारी भाग, पर्याय ड खोल सागरी भाग. योग्य उत्तर आहे पर्याय ड खोल सागरी भाग. प्रश्न क्रमांक 20. सागर तळावरील चिखलाच्या रंगावरून सागरी निक्षेपाचे प्रकार खालीलपैकी कोणत्या तज्ञाने केले आहेत? पर्याय अ सर जॉन मरे, पर्याय ब हिरोडोटस, पर्याय क टॉलेमी, पर्याय ड कॅप्टन कुक. योग्य उत्तर आहे पर्याय अ सर जॉन मरे. प्रश्न क्रमांक 21. सागरी निक्षेपातील निळ्या चिखलामध्ये खालीलपैकी कोणत्या घटकाचे प्रमाण जास्त असते? पर्याय अ कॅल्शियम कार्बोनेट, पर्याय ब लोह सल्फाइड व जैविक घटक, पर्याय क ग्लुकोनाइट, पर्याय ड चुनखडी. योग्य उत्तर आहे पर्याय ब सल्फाइड व जैविक घटक. प्रश्न क्रमांक 22.
सागरी निक्षेपाच्या तांबड्या चिखलामध्ये खालीलपैकी कोणत्या घटकाचे प्रमाण जास्त असते? पर्याय अ लोह, पर्याय ब चुनखडक, पर्याय क सल्फाइड, पर्याय ड जैविक. योग्य उत्तर आहे पर्याय अ लोह. प्रश्न क्रमांक 23. खालीलपैकी कोणत्या रंगाचे सागरी निक्षेप विदारण प्रक्रियेतून निर्माण होऊन त्यास ग्लुकोनाइट खनिजामुळे त्याचा रंग प्राप्त होतो? पर्याय अ हिरवा, पर्याय ब निळा, पर्याय क तांबडा, पर्याय ड लाल. योग्य उत्तर आहे पर्याय अ हिरवा. प्रश्न क्रमांक 24. ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर पडून सागर तळावर संचित होणाऱ्या निक्षेपाचा रंग कोणत्या प्रकारचा असतो? पर्याय अ निळा, पर्याय ब हिरवा, पर्याय क तांबडा, पर्याय ड काळा. योग्य उत्तर आहे पर्याय ड काळा. प्रश्न क्रमांक 25. खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या सागरी निक्षेपास ऊज असेही म्हणतात? पर्याय अ भूमिजन्य, पर्याय ब ज्वालामुखीय, पर्याय क जैविक, पर्याय ड वैश्विक. योग्य उत्तर आहे पर्याय क जैविक. मित्रो, हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. अशाच प्रकारचे माहितीपर आणि परीक्षेसाठी उपयुक्त अशा प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी अद्यापपर्यंत हे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर त्वरित करा आणि सोबत असणारे बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन मिळत जातील.